सध्या आपण झिरो ऑइल हा कॉन्सेप्ट राबवलेला आहे। झिरो ऑइल म्हणजे काय तर एकही थेंब तेलाचा वापर न करता चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी तयार करायची। आता याच्या अगोदर मी 3 तशा पद्धतीचे एपिसोड्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि त्या प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या भाज्या खाण्यासाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीची, अधिक पौष्टिक, अधिक रुचकर अशा पद्धतीची चपाती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्या किंवा फळभाज्या वापरून चपाती कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता 3 चपात्यांपैकी सगळ्यात पहिली चपातीचा जो आपला प्रकार आहे ना तो आहे काकडीची चपाती। आता तुम्हाला असं वाटेल काकडीची चपाती, तसं नाहीये ती, काकडीची चपाती असे काय होतं आपण कधी ट्राय केलं नाही म्हणून त्याची चव आपल्याला कळत नाही। काकडी तशी तर रेग्युलरपणे सगळ्यांनाच आवडते कारण की छान लागते, सॉफ्ट लागते, चांगले भरपूर सगळे जीवनसत्व आहेत त्याच्यामध्ये। पण हीच जर काकडी आपल्या चपातीमध्ये गेली ना तर ती अधिक जास्त रुचकर आणि अधिक जास्त पौष्टिक अशी होते। आता करण्याची पद्धत कशी आहे तर त्याच्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे, त्याच्यावरची साल काढली आहे आणि अशा पद्धतीने ती कट करून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काकडी काढून घ्यायची। काकडी सोबतच आपण अगदी 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकणार आहोत। आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। 1 कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि याच्यामध्ये जी काकडी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची। याच्यामध्ये आपण भोज मसाल्याचा भुना जिरा पावडर टाकतोय 1/2 चमचा। जिरे पावडर ऑप्शनल आहे पण जिरे पावडर टाकल्यामुळे छान अशी चव येते आपल्या चपातीला। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता व्यवस्थित असं हे आपल्याला मळून घ्यायचंय। आपण मिक्सरला फिरवून घेतलेली जी काकडी होती ना त्याच्या व्यतिरिक्त मी परत दुसरं पाणी वापरलेलं नाहीये। जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता आणि जर पीठ पातळ झाले असं वाटलं तर तुम्ही कोरडं पीठ सुद्धा वापरू शकता आणि आपल्याला रेग्युलरपणे चपात्या करण्यासाठी ज्या पद्धतीचं पीठ आपण मळतो ना तसं मळून घ्यायचं। मळून घेतलेलं हे पीठ आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत आपण आपली जी दुसरी पीठ आहेत ती सुद्धा मळून घेऊया। आता दुसऱ्या पद्धतीची चपाती करण्यासाठी आपण बीट वापरणार आहोत। तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनं बीटाची सुद्धा वरची साल काढलेली आहे, बारीक क्यूब कट करून घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। 2 हिरव्या मिरच्या आणि बीट मात्र बारीक होण्यासाठी थोड्याशा पाण्याची आवश्यकता असते, अगदी थोडंसं वापरलेलं आहे। फिरवून घेऊयात। मगाचीच प्रोसेस सेम रिपीट करायची आहे। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण हे बीट टाकून घ्यायचंय। बीटाची चपाती करत असताना याच्यामध्ये मी जिरेपूड टाकलेली नाहीये, डायरेक्ट इथं मीठ टाकून घेतेय। मळून घेऊया। मळून घेतलेलं हे पीठ आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवायचंय। आपला तिसरा चपातीचा प्रकार करण्यासाठी इथं आपण पालक घेतलेला आहे आणि हा पालक आपण अगोदर निवडून नंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। पालक बारीक करण्यासाठी थोडंसं मोठं मिक्सरचं भांडं लागतं आणि आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी टाकून घेऊ, मिक्सरला फिरवून घ्यायचं। 1 कप गव्हाचं पीठ, मिक्सरला फिरवून घेतलेली ही प्युरी, मीठ, मळून घ्यायचंय। मळून घेतलेलं हे पीठ आता आपण रेस्टसाठी ठेवायचंय। आपली 3ही पीठं तयार आहेत। आता मी याच्या एक एक करून चपात्या करून घेते। सगळ्यात अगोदर आपण जे पीठ मळलेलं होतं म्हणजेच काकडीचं, तर त्याची चपाती अगोदर करायला घेऊयात।
ही चपाती आहे ना, रेग्युलर तुम्ही ज्या पद्धतीची चपाती लाटता तशीच लाटायची आहे. पण कसं, आता मी जसं की थोडक्यात म्हणते की ज्यांना तेल खायचं नाहीये त्यांच्यासाठीची सध्या सिरीज चालू आहे. तर त्याच्यामुळे फोल्ड करून आतमध्ये तुम्ही तेल किंवा तूप नाही वापरलं तरी चालेल, डायरेक्ट गोल चपाती लाटायची. आता चपाती लाटतीये तर म्हटलं एक विषय तुमच्याबरोबर क्लिअर करावा. कसं होतं, बऱ्याचशा जणांचं म्हणणं वेगळं वेगळं येतं. आता मी जे सिरीज सुरू करते ना, तर प्रत्येक सिरीज जी आहे ती एका ठराविक कॅटेगरीसाठी असते. म्हणजे बघा ना, प्रत्येक पदार्थ सगळ्यांसाठीच असेल असं नाही. एखादी ठराविक रेसिपी एखाद्या ठराविक वर्गासाठी सुद्धा असू शकते. म्हणजे जो व्यक्ती आजारी आहे, ज्याला तेल खायचं नाहीये, त्यांच्यासाठीची ही आपली सध्या सिरीज सुरू आहे. आणि बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं असतं की ताई असं नाही तसं नाही, तेल खाल्लं गेलं पाहिजे असं कोणी सांगतच नाहीये. तसं नाहीये. आमच्या घरात सुद्धा, म्हणजे आमच्या पाहुण्यात सुद्धा एक तसं पेशंट आहे. आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांना मी सगळं विचारलेलं की डॉक्टरांनी तुम्हाला काय सल्ले दिलेले, काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे, आणि त्याच्यावरनं ही सिरीज मी पुढे कंटिन्यू करते. असं नाही की मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे कुठलीच माहिती काढलेली नाहीये बॅकग्राऊंडची आणि डायरेक्ट मला जे वाटतंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते, तसं नाहीये. कसं होतं, ज्याचं दुखतं त्याला कळतं. तुम्ही आम्ही फिट आहोत, खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी तसंच फिट राहिलं पाहिजे. ज्याला या सिरीजची आवश्यकता आहे ना, त्यांच्यासाठी खरं तर खूप माहितीपूर्ण असे हे व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला हे माहितीपूर्ण नसतील, तुमच्यासाठी जर उपयोगी नसतील, तर तुम्ही हे व्हिडिओ स्किप करून याच्या नंतरचे व्हिडिओज सुद्धा पाहू शकता. आणि कसं आहे ना, मी सगळं जे काही करते ते व्ह्यूजसाठी करते असं नाहीये. माझा एक दुसरा चॅनल होता स्पेशल डिश, त्याचे 6 लाख सबस्क्रायबर्स होते. जर मी पैशासाठी हे सगळं करत असते ना, तर तो चॅनल मी कधीच सोडून दिला नसता. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझा तवा तापला, ही चपाती टाकून घेते. हा जो माझा चॅनल आहे ना रेसिपी शो, याचं प्रमोशन मी त्या रेसिपी शो वरती सुद्धा केलं नाही की जेणेकरून मला त्याचा फायदा होईल की कम्युनिटीला पोस्ट टाकावी की मी इकडं चॅनल ओपन केलेलं आहे. तसं सुद्धा मी काही केलेलं नाहीये. जे करते इकडच्या साईडला ते इकडच्याच बळावरती करते आणि तिकडं जे करत होते ते तिकडच्याच बळावरती करत आहे. चला आता चपाती भाजून घेऊया. जास्त काय कोणी वाईट वाटून घेऊ नका. जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्यासाठी हे थोडंसं लाईटली उत्तर होतं. आणि अशा पद्धतीनं आपण जर हलकासं प्रेस केलं ना, तर व्यवस्थित अशी ही चपाती भाजली जाते. आणि आतमध्ये मी तेल लावलेलं नाहीये तरी देखील तुम्ही बघू शकता, छान अशा पद्धतीनं आपली ही चपाती फुलायला लागलेली आहे. आपण या चपात्यांना तेल लावलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही बघू शकता छान मऊसूद अशा ह्या चपात्या तयार झालेल्या आहेत. घरी एकदा नक्की ट्राय करा, खूप जास्त चविष्ट अशा ह्या लागतात. आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना अशा पद्धतीच्या रेसिपीजची आवश्यकता आहे, गरज आहे, त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओज नक्की पोहोचवा. चला तर मग उद्या रात्री ठीक 9 वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.